झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहारी माणसं यांच्यावर टीकेची एकही संधी तुम्ही सोडत नाही असं गेल्या काही दिवसात काही वर्षात दिसतंय। तुम्ही बिहारी माणसाच्या किंवा बिहार एक राज्य म्हणून याच्या विरोधात आहात का? अजिबात नाही हो। प्रश्न असा आहे की तिथलं प्रशासन तिथले राज्यकर्ते बरोबर आहे हे त्यांची राज्य मोठी करत नाहीयेत, परंतु त्या राज्यांमध्ये आज मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की पाकिस्तानातनं नेपाळ मार्गे उत्तर प्रदेशमध्ये येणं अत्यंत सोपं आहे। बांगलादेशच्या इकडच्या तर सगळ्याच आपल्या राज्यांच्या बॉर्डर्स मोकळ्या आहेत, ते येतच असतात, सारखे येत असतात बरोबर आहे। आता ही जो आसाममध्ये जो प्रश्न निर्माण झाला कोकराझार वगैरे सगळ्या भागामध्ये बोडोंचा आणि इतर जो प्रश्न निर्माण झाला तो बांगलादेशी विरुद्ध ते आसाम असा आहे तो। आणि तिथे जर समजा या गोष्टींचा त्रास होतात, या गोष्टी घडतात, मग इथे तर काही बिहारींबद्दल तसं काही झालं नाही। आसाममध्ये तर मागच्या वेळेला बिहारांना कापले होते, जाळले होते बरोबर आहे, त्यावेळेला का नाही हो सगळे चॅनलवाले उठले, तेव्हा का नाही दाखवत? कारण कदाचित नसेल तिथून टीआरपी, पण घटना ह्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी समान घडत आहेत। मागच्या वेळेला दिल्लीमध्ये देखील शीला दीक्षितांनी हेच उत्तर दिलं होतं ना जे मी बोलत होते, मग त्यांच्याबद्दल का नाही उठलं वादळ? आणि प्रश्न उत्तर प्रदेशमधल्या लोकांचा किंवा बिहारमधल्या लोकांचा आहे बघा। मुंशी प्रेमचंद येणार असतील आणि हरिवंशराव बच्चन येणार असतील ना, मी लाल कार्पेट टाकायला तयार आहे। सामान्य माणूस आहे, त्याला रोजीरोटीच्या शोधार्थ एक मिनिट, तिथली राज्यकर्ते काय करतायत इतकी वर्ष त्याच्या रोजीरोटीसाठी म्हणून त्या राज्यामध्ये कोणत्या गोष्टी होत आहेत? मायावती आल्या, पुतळे उभे करत बसलात, हजारो कोटी रुपये तुम्ही पुतळ्यांवरती खर्च करता, तुम्हाला रोजीरोटी उभी नाही करता आली तिकडे। निवडणुकीच्या तोंडावरती ते एवढे भले मोठे हाती आपले झाकून ठेवायचे, त्याचा एक वेगळा खर्च, त्याच्यावर करोडो रुपये खर्च झाले। स्वतःचे पुतळे बांधतायत, कसले बांधताय तुम्ही? मग तो उत्तर प्रदेशमधला जो माणूस आहे जो रोजीरोटीसाठी बाहेर पडतोय, मग त्याच्यासाठी रोजीरोटी निर्माण करा तिकडे। या उपर हे सगळी राज्य ही अनेक तुमच्या टेररिस्ट लोकांची, अनेक अशा विध्वंस घडवणाऱ्या लोकांची, बॉम्बस्फोट करणाऱ्या अशा अनेक लोकांचे हे अड्डे झालेले आहेत, अड्डे। मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतो, मी तुम्हाला माझ्याकडे आता आकडेवारी आहे, थक्क करणारी आकडेवारी आहे की मी फक्त 2012ची सांगतोय, मी 2011 नाही, 10 नाही, 9 नाही, ती तर वेगळ्याच आकडेवारी आहेत, त्या सगळ्या प्रचंड मोठ्या आहेत। मी फक्त तुम्हाला सांगतोय 2012 म्हणजे जानेवारी ते फक्त ऑगस्ट मधली मी तुम्हाला आकडेवारी सांगतोय, ज्याच्यातनं हे पत्र आलं ना आता, जी कॉन्ट्रोवर्सी झाली, पत्र पाठवलं बिहारने। फक्त मुंबईमधलं सांगतोय मी, ठाण्यातलं सांगत नाही, मी पुण्यातलं सांगत नाही, मी बाकी राज्यातलं सांगत नाही, मी फक्त मुंबईमधलं सांगतोय। जे गुन्हे घडलेत मुंबईमध्ये ते जानेवारी ते ऑगस्ट एवढ्या फक्त 8 महिन्याच्या काळात 19,000 गुन्हे घडलेत, छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे 19,000, ज्याच्यामध्ये 1200 लोक असे पकडलेत जे उत्तर प्रदेश बिहारमधनं फक्त गुन्हा करण्यासाठी आले आणि गेले। आत्ता जो मुलगा सापडला या अमर जवान स्मारकाची काय नासधूस करणारा जो पोरगा सापडला आणि त्याला जो घेऊन आले इथे, तो या 1200 मध्ये येत नाही, कारण तो जोगेश्वरीचा राहणार आहे। असे तिथून इथे आलेले लोक ज्यांच्याकडनं गुन्हे घडलेले आहेत त्यांचा आकडा तर वेगळाच आहे। हे फक्त तिथून इथे आलेत आणि इथून गुन्हा करून परत तिकडे उत्तर प्रदेश बिहारमध्ये गेलेत। फक्त 1200 लोक, हे 1200 लोक आहेत, एवढे लोक, त्यांना कॉन्ट्रॅक्ट किलर्स म्हणतात तसे। बिलकुल, ज्यांच्यावरती कोणते आरोप आहेत? जबरी चोरी, घरफोडी, खून, वाहन चोरी आणि अपहरण, हे चार्जेस या 1200 लोकांवरती आहेत। ठीक आहे, यांना पकडण्यासाठी गेल्या 8 महिन्यामध्ये मुंबई पोलीस, आकडा लक्षात ठेवा, मुंबई पोलीस 100 वेळा, आपण असं गंमत म्हणून बोलतो ना 100 वेळा तिकडे गेले, असं नाही, 100 वेळा उत्तर प्रदेश आणि बिहारला गेले आणि या 1200 लोकांना पकडून आणले। ओके, या 100 वेळा का नाही पत्र पाठवली? झी 24 तास एक पाऊल पुढे।